दादांच्या अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारणापासून नाही। काही तास थांबा, पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार रोहित पवारांचं भाष्य। सुनेत्रा पवार, तटकरे आणि पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी करण्याची मागणी, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांची पत्र व्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, सुनील तटकरेंची माहिती। मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक। आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा। मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द, प्रमाणपत्रांची खिरापत देखील बंद। नवा शासन निर्णय जारी। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचलबांगडी। शोककाळामध्ये अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे वाद। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे, आज फैसला होणार। स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार। आज सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार। धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये। मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत, वेळ आल्यास सर्व उघड करेन। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त। निवडणुकीपूर्वीच पदाधिकारी विकले गेले। पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षप्रमुखांना परखड भूमिका घ्यावी लागेल। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं सूचक वक्तव्य। भारत आणि फ्रान्समध्ये तब्बल 114 राफेल विमानं। हॅमर मिसाईलच्या खरेदीवरती अधिकृत शिक्कामोर्तब। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदींच्या मुंबई भेटीत महत्त्वपूर्ण भागीदारी।